चला, आजच्या पेपरमध्ये रिझनिंगचे जे क्वेश्चन आलेले आहेत ते पण आपण पाहू. खऱ्या अर्थानं हा मॅथचा क्वेश्चन आहे, पण तरी आपण बघू 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा येतो. हा क्वेश्चन अवघड नव्हता. आपण उत्तरपत्रिकेवरचे अंक मोजून जरी काढले असते तरी उत्तर आलं असतं. पर्याय क्रमांक 1 7 उत्तर आलं असतं त्याचं. 92 पर्याय क्रमांक 92चं उत्तर. 21 मुलांच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून चौथ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी जाते, तर तिच्या हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होते? रांग आहे 21 ची, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. याचा अर्थ -12 करा. उत्तर आलं 9 प्लस फक्त 1 करून द्या. उत्तर तुमचं 10 येऊन जाऊन पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? 5 आणि 1 6, 6चा वर्ग इथं आणला. 8 आणि 1 9, 9चा वर्ग इथं आणला. आणि 8 आणि 6 14, 14चा वर्ग असतो 196. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. चला, सान्वी युविका पेक्षा उंच आहे. पण सान्वी युविका पेक्षा उंच आहे. पण नीलापेक्षा नाही. नीला उंच. चैताली नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. चैताली बर इथं घेऊ. चैताली नमितापेक्षा उंच, पण युविकापेक्षा नाही. युविकापेक्षा उंच नाही. युविकापेक्षा कमी उंच आणि ही याच्यापेक्षा उंच. तर यांच्या सर्वात उंच कोण आहे? पर्याय क्रमांक नीलाक्ष नाव आहे. काय? नीलाक्ष. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. चला, सर्वात उंच, सर्वात लहान, चढता क्रम, उतरता क्रम लावा. उत्तर बरोबर. पुन्हा x ची किंमत शोधा. 30x अधिक 40x अधिक 38 अधिक पुन्हा x. 30 आणि 40 70 आणि 71x अधिक 38 बरोबर तिघांची बेरीज असते 180 अंश. 180 अंश मायनस जर केले 71x बरोबर 180 मायनस 38 2 4 1 142. 71x बरोबर 142, तर x बरोबर 71 71 71 दोन्ही 42. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक जिथं असेल तिथं 2 उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. खालील दिलेल्या संख्या एका संख्या श्रेणी दिली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे, ती चुकीची संख्या शोधा. ओके, चुकीची संख्या शोधायची आहे. 2 6 दोन्ही 12, इथं 12 × 5.5 12 पंचे 60 समजा 0. 12 पंचे 60 आणि 5 65 आणि 1 12 पंचे किती येईल? 12 पंचे 60 आणि 66. ओके, 66 येते. ओके, इथं 66 इंटू किती करावं लागेल? 5. 6 पंचे 30, हातचे आले 3. 6 पंचे 30 आणि 3 किती पाहिजे? 33 उत्तरात पाहिजे. इथं किती आलंय? 297. पर्याय क्रमांक 3 उत्तरात पाहिजे. जर हे पुढे बरोबर आहे की नाही हे टॅली करण्यासाठी इथं किती गुणावं लागेल आपल्याला? 4.5 न गुणावं लागेल. 5 5 25 ला 5. पुन्हा जर बेरीज केली तर उत्तर आपलं ऍक्युरेट येते. घरी करून बघू शकता तुम्ही. चला, इथं खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. ओके, हा इथं सर्कलचा भाग होता, हा अपोजिटला गेला आणि ब्लॅक झालाय. तर हा याच्या उलट करायचं, म्हणजे हा इथं ब्लॅक झालाय तर याच्या अपोजिटला
इथं कोरावाला पृष्ठ पाहिजे. पर्याय क्रमांक 4. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा. 1 2 3 4 5 6. एकूण त्रिकोणाची संख्या असेल 6 गुणिले 7 भागिले 2. बे बेत्रिक 7 त्रिक 21 म्हणजेच n कंसात n अधिक 1 भागिले 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल, म्हणजे 21 असेल. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या 1 आणि 2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती? म्हणजेच याचा अर्थ 1x गुणिले 2x बरोबर किती आहे? त्यांची गुणाकार 50 आहे. म्हणजे 2x वर्ग बरोबर 50 असेल तर x वर्ग बरोबर किती असेल? 25. सॉरी, गुणाकारच आहे ना. हा, दोघांचा गुणाकार आहे. 2x वर्ग बरोबर 50 बे x वर्ग बरोबर 25. तर x ची किंमत किती असायला पाहिजे? 5. x ची किंमत का 5 असेल तर 5 1 5 आणि 5 दोन्ही 10. दोघांची बेरीज विचारली असेल तर उत्तर किती असेल? 15. पर्याय क्रमांक 2 उत्तर असायला पाहिजे. लास्ट आणि शेवटचा क्वेश्चन. हे असं काहीतरी दिलंय इकडं आणि अंक दिलेत, इकडेही काहीतरी देऊन अंक दिलेत. सी चा नंबर किती आहे? 3. ओ चा किती असेल? 12. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे तुम्हाला दिल्या टी चा किती असायला पाहिजे? 20. मग शेवटी 20 असणारा तुमचा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. बाकी उत्तर शोधायची गरज नाही. अशा पद्धतीनं 10 रिझनिंगचे क्वेश्चन होते आणि ते बऱ्यापैकी छान होते. आपण त्याची उत्तरे संभाव्य पाहिलेली आहेत आणि बदलण्याची शक्यताही नाही. अशा पद्धतीनेच उत्तर येतील ते. ठीक आहे, आजच्या तारखेत आपण थांबू. पुढे सर घेतील पुढच्या प्रश्नांचं विश्लेषण. ठीक आहे.